Good morning. I'm Dr. Aditya Prashant Ravan. I'm MD Medicine. I'm working in Varad Multi-Specialty Hospital and Trauma Center Atpadi in Sangli district. Today, my topic is about chronic kidney disease with bilateral lower limb edema in Marathi. सो पायांची सूज आणि सीकेडी तर त्या याच्यामध्ये आपण आज बघणार आहोत. तर त्याची कारणे काय काय आहेत, लक्षणे आणि उपचार त्याला काय काय करायला लागतो. तर पायांना येणारी सूज आणि तीव्र स्वरूपाचा मूत्रपिंडाचा आजार किंवा सीकेडी म्हणजेच क्रोनिक किडनी डिसीज या विषयावरील आजच्या सत्रात आपले स्वागत आहे. आज आपण पायांना येणारे सूज किंवा पेडल एडिमा म्हणजे काय, त्याची कारणे, त्याच्या शिकायशी काय संबंध असतो आणि त्याचे व्यवस्थापन करण्याचे उत्तम मार्ग याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम पेडल एडिमा म्हणजे काय हे पाहूया. पेडल एडिमा ही एक अशी स्थिती असते ज्यामध्ये पायाच्या खालच्या भागामध्ये आणि तळव्यामध्ये अतिरिक्त द्रव जमा होतो. त्यामुळे तिथे सूज येते. ही सूज अनेक कारणांमुळे असू शकते. जसे हृदयाच्या समस्या, यकृताच्या समस्या, थायरॉइडच्या समस्या, मूत्रपिंडाच्या समस्या किंवा रक्ताच्या गुठळ्या होणे. आपल्या शरीरातील द्रव्याचे मुख्य दोन विभाग होतात. आपल्या पेशींच्या आतमध्ये आणि त्यांच्या बाहेर असे दोन त्यामध्ये मुख्य विभाग असतात. बाहेरील भागामध्ये पेशींच्या सभोवताच्या भागाचा आणि आपल्या रक्तवाहिनीच्या आतील भागाचा समावेश असतो. जेव्हा या भागामध्ये द्रव्याच्या वितरणाची समस्या निर्माण होते, तेव्हा एडिमा किंवा सूज येते. बहुतेक वेळा हृदयाच्या समस्या किंवा अधिक द्रव्यामुळे रक्तवाहिन्यामध्ये खूप जास्त प्रमाणात दाब निर्माण झाला तर अशी समस्या होऊ शकते. रक्तामध्ये पुरेशा प्रमाणात द्रव्य राखण्यास मदत करणारे अल्बुमिन नावाचे प्रथिने पुरेशा प्रमाणात नसल्यास अशी समस्या निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर लिम्फॅटिक म्हणजेच लसिका यंत्रणा साधारणपणे रक्तात पुन्हा अधिक प्रमाणात द्रव्य आणि प्रथिने यांचे वहन करण्यास मदत करते. परंतु जर ही यंत्रणा योग्य प्रकारे काम करत नसेल, तर द्रव्य साचते आणि त्यामुळे पायाला सूज यायला चालू होते. शरीरातील द्रव पदार्थाचा समतोल राखण्याचे अतिशय महत्वाचे काम मूत्रपिंडे करतात. मूत्रपिंडे म्हणजेच किडनी. मूत्रपिंडे कचरा काढून टाकण्याचे आणि द्रव पदार्थ नियंत्रित करण्याचे काम करतात. जेव्हा त्यांचे कार्य व्यवस्थित होत नाही, तेव्हा सीकेडी, त्यानंतर एकेआय म्हणजे अॅक्यूट किडनी इंजुरी आणि नेफ्रोटिक सिंड्रोम मध्ये ज्याप्रमाणे दिसून येते त्याप्रमाणे द्रव पदार्थ जमा होतो आणि त्यामुळे सूज येते. बायलेटरल पेडेडिमा म्हणजे दोन्ही पायाला सूज येणे हे एक सीकेडीचे मुख्य लक्षण आहे. आता आपण क्लिनिशियन एडिमाचे निदान कसे करतात ते पाहूयात. म्हणजे डॉक्टर कसे निदान करतात एडिमाचे, म्हणजे पायाला जेव्हा सूज येते तेव्हा त्याचे निदान कसे करतात तर त्याचे आपण अ, हे बघूयात. सर्वप्रथम तपशिलावर इतिहास घेतल्यास त्यामध्ये जोखमीचे घटक निश्चित करण्यास आणि हृदयविकार, मूत्रपिंड आजार आणि थायरॉइडची समस्या यासारखी मूलभूत स्थिती निश्चित करण्यात मदत होते. एडेमा हा सर्वसाधारण स्वरूपाचा किंवा ठराविक ठिकाणाचा असू शकतो. सर्वसाधारण स्वरूपाचा एडेमा या प्रकारात संपूर्ण शरीरावर किंवा मोठ्या भागावरती परिणाम होतो आणि बहुतेक वेळा त्यांचा हृदयाचा बिघाड किंवा मूत्रपिंडाचा बिघाड झाल्याच्या स्थितीचा संबंध असतो. त्यानंतर स्थानिक एडेमा म्हणजे लोकल एडेमा. या प्रकारामध्ये शरीराच्या फक्त एखाद्या भागावर सूज येते. बहुतेक वेळा दाह, लिम्फ द्रवाचा प्रवाह बंद होणे किंवा शिरामध्ये रक्तप्रवाहाच्या समस्यामुळे असे होते. शारीरिक तपासणीच्या वेळी क्लिनिशियल त्या गोष्टीची तपासणी करतात. तर पिटिंग एडिमा, प्रेशर नंतर इंडेंटेशन म्हणजे प्रेशर दिल्यानंतर त्या ठिकाणी अ, खड्डा पडतो. जे हृदयाचं बिघाड किंवा नेफ्रोटिक सिंड्रोम मध्ये दर्शवते. नॉन पिटिंग एडिमा म्हणजे ज्या ज्या अ, पायाला जेव्हा आपण इंडेंटेशन करतो म्हणजे जेव्हा दाबतो तिथे तर तिथं खड्डा पडत नाही, तर त्याला म्हणायचं नॉन पिटिंग एडिमा. तर ते मेनली लिम्फेटिक अडथळा किंवा हायपोथायरॉइडिझम मध्ये आपल्याला दिसतो. तर मूत्रपिंडाचा विकार असल्यास खालील प्रयोगशाळेतील चाचण्या आणि सोनोग्राफी किंवा इमेजिंग केल्यास आपल्याला मदत होते. तर त्यामध्ये आपण कोणत्या कोणत्या तपासण्या करतो, तर त्यामध्ये कम्प्लीट ब्लड काउंट, त्यानंतर रिनल फंक्शन टेस्ट म्हणजे त्यामध्ये आपल्याला किडनीचे घटक, युरिया कळतं. नंतर लघवीची तपासणी करणे, नंतर मायक्रो अल्ब्युमिन युरिया म्हणजे त्यामध्ये
लघवीमध्ये जे एकदम लहान प्रमाणामध्ये अल्बुमिन नावाचा घटक जे असते ते एकदम मायक्रो प्रमाणामध्ये जर जात असेल तर ते एक सीकेडीचे एक ते लक्षण आहे. युरिन अल्बुमिन क्रिएटिनिन रेशो, त्यानंतर पोटाचा आणि श्रोणीचा अल्ट्रासाऊंड त्यामध्ये आपल्याला पोटाचा आणि सोनोग्राफी आपण त्यामध्ये करून त्यामध्ये किडनीचे साईज किती आहे किंवा किडनीला काय प्रॉब्लेम आहे का, किडनीमध्ये मूतखडा अडकलेला आहे का, किंवा किडनीच्या लघवीमध्ये किडनीच्या किडनी पासून लघवीच्या थैलीपर्यंत म्हणजे युरिनरी ब्लॅडर पर्यंत जे युरेटर नावाचं जे नळी असते त्यामध्ये काय अडथळा आहे का, हे आपण तपासून त्यामध्ये आपल्याला निदान होण्यास मदत होते. तर जेव्हा एडिमाचे व्यवस्थापन करण्याची वेळ येते तेव्हा त्याचे कारण स्थानिक आहे की यंत्रणेचे आहे यावरती निश्चित दृष्टिकोन अवलंबून असतो. स्थानिक कारणासाठी मूलभूत समस्येकडे लक्ष देण्याबरोबरच औषधाव्यतिरिक्त इतर उपचार आवश्यक असतात. शरीर यंत्रणेसंबंधी कारणांच्या बाबतीत सर्वसाधारण उपाययोजना आणि निश्चित उपचारांची एकत्रित गरज असते. स्थानिक स्वरूपाच्या एडिमासाठी औषध उपचाराव्यतिरिक्त खालील उपायांचा समावेश असू शकतो. तर लोकल एडिमासाठी आपण काय करतो? त्रास असलेला पाय नियमितपणे एखाद्या उंच भागावर ठेवल्यास ते सूज कमी होण्यास मदत होते. नंतर कॉम्प्रेशन पद्धत. तर त्यामध्ये कॉम्प्रेशन स्टॉकिंग म्हणजे त्यामध्ये स्टॉकिंग जर आपण वापरलं तर रक्तप्रवाहात सुधारणा होण्यास आणि एडिमा कमी होण्यास आपल्याला मदत होऊ शकते. त्यानंतर फिजिओथेरपी. तर प्रशिक्षित व्यवसायाशी कडून आपण प्रॉपर फिजिओथेरपी आणि घेऊ शकतो. त्यानंतर बर्फ लावणे. तीव्र स्वरूपाच्या किंवा कंजेस्टेड एडिमासाठी आपण किंवा सेल्युलायटिसच्या पेशंटमध्ये आपण बर्फ लावून त्या ठिकाणी लोकल थंड वस्तूंनी जर आपण तिथं शेकलं तर ते एडिमा कमी होण्यास मदत होते. सीकेडी प्रमाणे शरीर यंत्रणेची कारणे असल्यास उपचारामध्ये द्रवसंचय कमी करण्यास आणि मूलभूत स्थितीवरती लक्ष केंद्रित करण्यास याचा समावेश आहे. तर त्यामध्ये आता आपण काय काय करू शकतो तर मिठाचं प्रमाण जर आपण जर कमी केलं जेवणामध्ये तर मिठाचे सेवन कमी केल्यामुळे काय होतं की द्रवसंचय होण्यास प्रतिबंध केला जातो आणि त्याचं अधिक प्रमाणाचे व्यवस्थापन करण्यास मदत होते. त्यानंतर डायुरेटिक्स. या औषधोपचारांमुळे लघवीच्या प्रमाणात वाढ होते आणि द्रव्याच्या पातळीचे व्यवस्थापन करण्यास मदत होते. त्यामुळं त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे औषधं दिले जातात डायबिटीस मध्ये. तर त्यामध्ये कुठली कुठली असतात तर त्यात 3 डायबिटीस महत्त्वाचे असतात. त्यामध्ये लूप डायबिटिक असते, थायझाइड डायबिटिक असतात आणि पोटॅशियम स्पेरिंग डायबिटिक. तर लूप डायबिटिक म्हणजे काय तर त्यामध्ये फ्युरेसेमाइड, टॉर्सेमाइड हे आपण देत असतो. बहुतेक वेळा त्याची परिणामकारकता आणि दीर्घकाळ कृती यासाठी त्याला प्राधान्य दिलं जातं या गोष्टींसाठी. म्हणजे लूप डायबिटिक हे आपण भरपूर दिवस वापरू शकतो पेशंटमध्ये. हायपोकॅलेमिया, उच्च रक्तदाब आणि इलेक्ट्रोलाइट्सचा असमतोल सारख्या समस्या टाळण्यासाठी डायबिटीसचा काळजीपूर्वक उपयोग करणे महत्त्वाचे असते. त्यानंतर द्रवाचे प्रमाण, लघवीचे प्रमाण, रक्तदाब, वजन या नियमित देखरेख ठेवणे आणि नियमित कालांतराने चाचणी करणे आवश्यक असते. तर तीव्र स्वरूपाच्या मूत्रपिंडाच्या आजारामध्ये म्हणजेच क्रोनिक किडनी डिसीजमध्ये बहुतेक वेळा एडिमाचे व्यवस्थापन करण्याची आवश्यकता असते. मीठ आणि द्रव पदार्थांवर मर्यादा, द्रव संचयावरती नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असते. म्हणजेच काय की पेशंटला आपल्याला सांगावं लागतं की तुम्ही बाबा 24 तासामध्ये फक्त 1.5 लिटर ते 2 लिटर फक्त पाणी प्या किंवा मिठाचं प्रमाण जे आहे ते ऍटलिस्ट 4 ग्रॅमच्या आतच पाहिजे 24 तासामध्ये. त्यानंतर डायबिटिक्सचा जो उच्च डोस असतो तर ते लूप डायबिटीस उदाहरणार्थ फ्युरोसेमाइड हे बहुतेक वेळा प्रभावी असतात. परंतु आवश्यक असल्यास थायझाइड डायबिटिकचा देखील आपल्याला समावेश करावा लागू शकतो. इडिमाचे व्यवस्थापन करण्यामध्ये खास प्रकारच्या दृष्टिकोनाचा समावेश असतो. तर स्थानिक स्वरूपाच्या कारणासाठी औषध उपचारा व्यतिरिक्त पद्धती महत्वाच्या असतात आणि यंत्रणेशी संबंधित कारणासाठी आहाराचे समायोजन, डायबिटिक आणि बारीक देखरेख यांची आवश्यकता असते. रुग्णाला या विषयाचे ज्ञान देणे हे फार महत्वाचे आहे. स्थिती समजून घेणे, उपचार पद्धतीचा योग्य पाठपुरावा करणे आणि जीवनशैलीमध्ये बदल करणे असे केल्यास चांगले यश मिळू शकते. लवकर निदान केल्यास म्हणजे अर्ली डायग्नोसिस आणि लक्षणांचे प्रभावी व्यवस्थापन म्हणजे पेशंटला काय काय त्रास होते तर ते या गंभीर समस्यांना प्रतिबंध करण्यास आपल्याला मदत होऊ शकते. 25 सप्टेंबर रोजी आमच्यासोबत राष्ट्रीय एडिमा दिवस साजरा करण्यास सहभागी व्हा आणि एडिमा या संबंधित स्थितीचे लवकर लवकर निदान करण्याविषयी जनजागृती वाढ करण्यास सहभागी व्हा. एकमेकांच्या सहकार्याने आपण एडिमा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो आणि त्यांचे व्यवस्थापन करू शकतो. हे पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक यू सर.